श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रेम एक हळवा गाव असतं. प्रेम म्हणजे हृदयाचा चुकलेला ठाव असतं. त्या अनुषंगानं मी माझ्या 2 चारोळ्यांमध्ये लिहिले त्या सादर करतोय. पहिल्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की प्रेम हळव्या मनाचा तरल भावस्पर्शी गाव. प्रेम हळव्या मनाचा तरल भावस्पर्शी गाव. प्रेम श्वासांना गवसलेला एक हृदयस्पर्शी ठाव. प्रेम श्वासांना गवसलेला एक हृदयस्पर्शी ठाव. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की प्रेम एक अव्यक्त भाव. प्रेम एक अव्यक्त भाव. निशब्द ओठ काळजाचा ठाव. निशब्द ओठ काळजाचा ठाव. प्रेम एक भावस्पर्शी नाव. प्रेम एक भावस्पर्शी नाव. स्वार्थी दुनियेतलं निस्वार्थी गाव. स्वार्थी दुनियेतलं निस्वार्थी गाव. आणि खरं आहे ना हो श्रोते हो, कारण प्रेम हे निस्वार्थी असतं. ज्यामध्ये स्वार्थ असतो ते प्रेमच नसतं. आणि जेव्हा निस्वार्थी भाव प्रेमामध्ये असतात त्यावेळी ते प्रेम बहरतं, ते प्रेम फुलतं. आणि त्या प्रेमासोबत जगताना जीवन हे सुंदर होऊन जातं. आणि या सुंदर जीवनाच्या संकल्पनेमधला प्रेम ही भावना जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आपण चारोळीकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलं आहे की प्रेमा तुझा रंग कसा, पाहू जसे दिसे तसा. प्रेमा तुझा रंग कसा, पाहू जसे दिसे तसा. सकाळच्या उन्हातला जसा पडे कवडसा. सकाळच्या उन्हातला जसा पडे कवडसा. जसा पडे कवडसा. वाह वाह. खरंच की प्रेमाचा रंग आपण ज्या रंगामध्ये प्रेमाला पाहतो तो तसा दिसतो. आणि प्रेम म्हणजे सकाळच्या उन्हातला एक कवडसा असतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि प्रेमाला आपण ज्या नजरेने पाहतो त्या नजरेने प्रेम दिसतं. कारण असं म्हटलं जातं की माणसाला फक्त दृष्टी असून उपयोग नाही तर दृष्टिकोनसुद्धा असला पाहिजे. कारण या जगामध्ये आपण पाहतोय खूप सारे लोक आहेत जे एकमेकांसोबत प्रेम करतात, जे एकमेकांकडे आकर्षित होतात, जे एकमेकांच्या सोबत राहतात. प्रेम अशी गोष्ट आहे की कधीकधी जे लोक सोबत नाहीत ते दुरून भरभरून असं एकमेकांवर प्रेम करतात. आणि जे लोक सोबत आहेत ते एकमेकांवर प्रेम करू शकत नाही. विचारांची तफावत, अपेक्षा असतील, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. परंतु कधी आपण आपल्या पार्टनरला प्रेमाने त्याच्या मनातले भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? आपण कधी आपल्या पार्टनरला प्रेमाने बोलून आपण त्याच्यासोबत जगण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं याचा विचार करतो का? कारण जेव्हा नात्यामध्ये 2 व्यक्ती असतात तेव्हा जसं आपण म्हणतो की पावलं जी असतात आपली ती दोन्ही कधीही एकत्र चालत नाही. आपण दोन्ही पायांना एकत्रितपणे पुढं टाकू शकत नाही. तसं आपण चालू शकत नाही. ज्यावेळी एक पाऊल पुढं पडतं त्यावेळी दुसरं पाऊल हे मागं असतं. आणि जे पहिलं पाऊल असतं ते दुसऱ्याला संधी देण्यासाठी ते स्वतः माघार घेतं आणि पाठीमागच्या पावलाला पुढं जाण्यासाठी वाट देतं. तेव्हाच हे अंतर घडतं. तेव्हाच हा जीवनाचा प्रवास घडत असतो. आणि जसं की आपण चालताना एका पावलाला संधी देतो, एक पाऊल मागं येतं, दुसरं पुढं जातं. त्या अनुषंगानं आपणसुद्धा या जीवनाच्या प्रवासामध्ये कधी तुझं खरं, कधी माझं खरं, कधी तू बरोबर, कधी मी बरोबर, कधी तू चूक, कधी मी चूक, असं करत करत हा जो प्रेमाचा सुंदर प्रवास असतो तो आपण करायचा असतो, नाही का? आणि जसं की मॅडमनी लिहिलं आहे की प्रेमाचा रंग जो आहे तो जसा आपण पाहू तसा दिसतो. आपण प्रेमाला नकारात्मक नजरेने पाहिलं तर आपल्याला प्रेम हे नकारात्मक वाटेल, प्रेम हे वाईट वाटेल, प्रेम हे कधीच कुणी करू नये असं वाटेल, प्रेमामध्ये विरह येतो असं वाटेल, प्रेमामध्ये आयुष्य जे आहे ते बर्बाद होऊन जातं असं वाटेल. जर प्रेमाला आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं, प्रेमाला आपण निस्वार्थीपणे पाहिलं, प्रेमाकडे जर आपण एक सुंदर असा भाव, एक निस्वार्थी असा भाव, एक उत्कटता म्हणून जर पाहिलं तर त्या प्रेमामुळं आपण आनंदी राहतो. त्या प्रेमामुळं आपण नीटनेटके राहतो. त्या प्रेमामुळं आपण आपल्या इच्छित अशा ध्येयापर्यंत पोचतो. ते सपोर्ट, ती पाठबळ, मी आहे, तू पुढं चाल,
असा धीर देणारा जो शब्द असतो ते म्हणजे प्रेम असतं. त्यामुळं प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो की आपण कशाकडं कोणत्या अँगलनी पाहतो. आणि असं म्हटलं जातं की अँगल मेक्स डिफरन्स. तुम्ही ज्या दृष्टिकोनाने त्या एखाद्या गोष्टीकडे पाहता तो तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, या गोष्टी या जीवनाच्या प्रवासामध्ये चालत असताना खूप महत्त्वपूर्ण अशा असतात. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका आपण सुंदर चारोळीकडे वळूया. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये श्री श्रीकांत म शिरभाते सर, श्री श्रीकांत म शिरभाते सर लिहित आहेत उधना, सुरत, गुजरात येथून. श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी मुक्काम पोस्ट उधना, सुरत, गुजरात येथून लिहिले. नवरंग या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की मनी नवचैतन्याने उभरती नवरंग. वा, मनी नवचैतन्याने उभरती नवरंग, प्रेमा तुझा रंग कसा भर माझ्यात तो रंग, प्रेमा तुझा रंग कसा भर माझ्यात तो रंग, भर माझ्यात तो रंग. वाह वाह. आणि खरंच की मनामध्ये जेव्हा नवचैतन्याने नऊ रंग उभारत असतात तेव्हा सरांनी प्रेमालाच म्हटलेलं आहे की या नऊ रंगातला तुझा रंग कोणता आहे आणि तो माझ्या मनामध्ये भर. कारण माझ्या मनामध्ये जर तो या नऊ रंगापैकी प्रेमाचा रंग जर भरला तर जीवन सुंदर होऊन जाईल, जीवन इंद्रधनुष्य असं होऊन जाईल. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं. आणि मन नवचैतन्यानं तेव्हाच उभारी घेतं जेव्हा मनामध्ये प्रेमाचा रंग भरलेला असतो, जेव्हा मनामध्ये प्रेम असतं, जेव्हा मनामध्ये करुणा असते, जेव्हा मनामध्ये दया असते, जेव्हा मनामध्ये क्षमा असते. कारण खूप वेळा आपण पाहतो खूप सारी माणसं ही पैशाने श्रीमंत असतात पण ते मनाने खूप गरीब असतात. खूप सारी माणसं हे पैशाने संपत्तीने खूप श्रीमंत असतात परंतु त्यांच्याकडं प्रेम हे दूरदूरपर्यंत कुठंही दिसून येत नाही. ते प्रत्येक लोकांना एक अगदी कुत्सित नजरेने पाहतात, अपमानास्पद वागणूक देतात, समोरच्या माणसाचं ते रिस्पेक्ट करत नाहीत. त्यामुळं त्यांची श्रीमंती, त्यांचा मोठेपणा, त्यांचं पद प्रतिष्ठा ह्या त्या समोरच्या व्यक्तीसाठी शून्य होऊन जातात. तुम्ही मोठे तेव्हाच असता जेव्हा तुम्ही इतरांना तुमच्या लेवलचे समजता, तुम्ही इतरांप्रती कृतज्ञ असे असता, तुम्ही इतरांच्या भावभावनांना समजता, तुम्ही इतरांच्या कामाचं मोल करता, तुम्ही इतरांचं तुमच्या जीवनामधलं असलेलं स्थान जे आहे त्याला तुम्ही समजून घेता, जाणून घेता आणि त्याला त्याची जाणीव करून देता की हो तू जे करतोय ते खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि हे तू नसतं केलं तर माझ्यासाठी हे दुसरं कोणी करू शकलं नसतं. ही जी कृतज्ञता आहे, ही जी उत्कटता आहे, हे जे प्रेम आहे, हे एखाद्याच्या प्रती काळजी आहे, हे एखाद्या गोष्टीचं केलेलं कौतुक आहे, हे म्हणजे प्रेम असतं. हे म्हणजे प्रेमाचे विविध रंग असतात नाही का. आणि या प्रेमाच्या सुंदर सुंदर रंगांमध्ये आपण भिजत आहोत, प्रेमाचे वेगवेगळे रंग पाहत आहोत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. आणि श्रोते हो, सरांच्या या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ वृंदा दीपक राव मॅडम लिहित आहेत धुळे येथून. सौ वृंदा दीपक राव मॅडम यांनी धुळे येथून लिहिलं आहे की प्रेमा तुझा रंग कसा तुझी माझी झाली भेट, प्रेमा तुझा रंग कसा तुझी माझी झाली भेट, निथळले प्रेमरंगी जुळलेली नाती थेट, निथळले प्रेमरंगी जुळलेली नाती थेट, जुळलेली नाती थेट. वाह. आणि खरंच की प्रेमाचा रंग म्हणजे तुझी माझी झालेली भेट आणि प्रेमरंगी निथळल्यानंतर थेटपणे नाती जुळली. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, कोणीही कोणाच्याही आयुष्यामध्ये उगाच जात नसतं, ते विधिलिखित असतं. आणि या विधिलिखित गोष्टी असतात. खूप लोक तर इतके कमनशिबे असतात की त्यांना त्यांचं प्रेम जे आहे ते भरभरून असं प्रेम करत असतं परंतु त्या प्रेमाला ते कदर करत नाही. ते प्रेम जे आहे त्या प्रेमाला झिडकारून ते दूर निघून जातात. आणि जेव्हा झिडकारून ते दूर निघून जातात काही नव्याच्या शोधामध्ये जातात, काही स्वार्थापोटी दूर जातात. आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की आपण खूप मोठी चूक केली, त्यांना परतून यायचं असतं परंतु ते परतून येऊ शकत नाही कारण परतीच्या सगळ्या वाटा या बंद झालेल्या असतात.
असं म्हटलं जातं की सोबत जोपर्यंत आहोत तोपर्यंत कदर करायला शिका. मेल्यावर तर सगळं जग नाव घेतं. मेल्यानंतर कुणीही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. चांगलं बोललं पाहिजे ते जिवंत असताना. आपली कदर केली पाहिजे, आपण इतरांची केली पाहिजे. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या गोष्टींमुळं आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकतो, आपण मनानं जवळ येऊ शकतो, आपण मन जपू शकतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करणं, एकमेकांना दाद देणं. एखादी गोष्ट जी आपल्या पार्टनरची आवडत नाही, परंतु एखादी गोष्ट त्या पार्टनरला खूप प्रिय आहे, मग त्यामध्ये छंद असतील, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, तर जरी ते आपल्याला आवडत नसेल तरी आपण त्याच्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण त्याने केलेल्या त्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, आपण त्याला दाद दिली पाहिजे. यातून काय होतं की प्रत्येक व्यक्ती, ती स्त्री असो की पुरुष असो, त्या व्यक्तीला असं वाटत असतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो मग त्यामध्ये आपल्या राहणीमानापासून असो, आपल्या छंदांपासून असो की आपल्या जीवनामध्ये आपण करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत असो, तर त्याला सर्वात जास्त आधी ॲप्रिशिएट करावं ते आपल्या पार्टनरने करावं. आणि आपला पार्टनर जेव्हा सर्वात आधी त्याला दाद देतो, ती दाद जगाने दिलेल्या लाखो दादीपेक्षा, जगाने बोललेल्या लाखो प्रशंसेच्या शब्दांपेक्षा आपल्या पार्टनरचा एक प्रशंसेचा शब्द हा लाख मोलाचा असतो. आणि त्या व्यक्ती तरसत असतात त्या प्रशंसेच्या शब्दाला. खूप वेळा मनामध्ये सुद्धा येतं आपल्या की खूप सुंदर दिसतोय, खूप सुंदर दिसते, तू हे खूप छान केलं, तू ते खूप छान केलं. छान करणं, सुंदर दिसणं, सुंदर असणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला भावणं हे मनामध्ये सुद्धा आपल्या येतं, पण ते आपण व्यक्त करत नाही. आणि जेव्हा आपण ते व्यक्त करत नाही, आपण ते मनामध्ये ठेवतो, तेव्हा तो दुरावा जो आहे तो वाढत जातो. आणि तो दुरावा हा इतका वाढत जातो की एकमेकांना एकमेकांची कोणतीच गोष्ट आवडत नाही असं वाटायला लागतं. त्यामुळं व्यक्त व्हा, त्यामुळं रिॲक्ट व्हा, त्यामुळं मन भरभरून असं बोला. तुम्हाला मनातून उत्स्फूर्तपणे एखादी गोष्ट बोलावी वाटली, एखाद्याचं कौतुक करावं वाटलं, एखाद्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं वाटलं, एखाद्या व्यक्तीची जर का तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर त्याला भरभरून अशी दाद द्या, जेणेकरून जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, साथ आणि प्रतिसाद ह्या ज्या मनामधल्या गोष्टी असतात, मन जुळण्यासाठीच्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टींमुळं मनं ही घट्ट अशी जुळून राहतील. मनाचा मनाशी ऋणानुबंध जो आहे तो घट्ट होईल. प्रेम हे अंतर्मनामध्ये रुजेल आणि जेव्हा प्रेम अंतर्मनामध्ये रुजेल तेव्हा नकारात्मक गोष्टी मनातल्या निघून जातील. तेव्हा एकमेकांचे गुणदोषाकडे पाहण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. कारण आवड आणि निवड या गोष्टीमध्ये आपण सवड काढणं गरजेचं असतं. आपण ॲप्रिसिएशन जे आहे ते खूप महत्त्वाचं नात्यामध्ये असतं असं मला वाटतं. आणि या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी लिहिले नागपूर येथून की कधी हसवतो कधी रडवतो सुखदुःखाचा जणू हा आरसा. कधी हसवतो कधी रडवतो सुखदुःखाचा जणू हा आरसा. तरी हा सर्वांना हवा हवासा, तरी हा सर्वांना हवा हवासा. प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमा तुझा रंग कसा. वाह वाह, खरंच की आरसा स्वतःचं अंतर्मन स्वतःलाच उलगडून दाखवणारा तो असतो म्हणजे आरसा, नाही का. आपण जगाला खोटं बोलू शकतो पण आरशाला नाही, कारण ते आपलं प्रतिबिंब असतं. आणि माणसाच्या मनाचं प्रतिबिंब जे आहे ते सगळ्यात जास्त कोणताही आडपडदा न ठेवता, त्यामध्ये कोणताही प्रकारचा मुलामा न लावता दाखवतो तो म्हणजे असतो आरसा. आरशामध्ये आपण आपलं खरं प्रतिबिंब पाहू शकतो. आणि जसं की मॅडमनी म्हटले की कधी हसवतो कधी रडवतो आणि सुखदुःखाचा जो आहे तो आरसा असतो. आणि प्रेमाचा रंग जे आहे तो जेव्हा चढतो, प्रेमाचा रंग जो सर्वांना हवासा असतो, तर त्या प्रेमाच्या रंगामध्ये आपण असेच आजच्या शोमध्ये रंगून जाणार आहोत आणखी काही सुंदर सुंदर चारोळ्यांसोबत. आणि आपल्या सर्व भारतातले जे मान्यवर आहेत, वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा आजच्या शोमध्ये आपले मान्यवर सहभागी झालेले आहेत, त्यांच्या सुंदर सुंदर रचनांसोबत. तुम्ही मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, जो शो 5व्या वर्ष
पूर्णत्वाकडे प्रवास करत आहे माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.